ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची धरपकड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोर्चाला परवानगीच नाही असं आता सांगण्यात येत आहे। अहो, आपण एकीकडे जर म्हणतो आम्ही संविधान मानतो, तर संविधानामध्ये लोकशाहीचा एक भाग आहे ना, जे ज्यांना वाटतंय की आम्ही चिरडून टाकू आंदोलन, मग तुम्ही संविधानाला मानताय का? आम्ही शिस्तीने जर मोर्चा काढत असतील, गेली 3 वर्ष ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत, ठिकठिकाणी पाण्याच्या छोट्या छोट्या पाण्याचे लाईन तोडलेले आहेत, दूषित पाणी येत आहे, कमी दाबाने पाणी येत आहे, पुरेसं पाणी मिळत नाही, तर लोकांनी रस्त्यावर उतरू नये। मग पोलिसांनी जबाबदारी आहे, पोलिसांची परवानगी द्या आणि शिस्तीने आमचं आंदोलन होऊ देत। तुम्ही धरपकड करता आणि हे करता, काय गुंड होता मी? अगदी किशोरीताई, गुंडांप्रमाणे आम्हाला वागणूक देऊ नका नागरिकांना। आमचा लोकशाहीला धरून संविधानाच्या माध्यमात राहून जर आम्ही विरोध करतोय किंवा आम्ही तुमचा नजरेत आणून देतोय की या मुंबईत 3 वर्षामध्ये काय घडतंय, तर त्याच्यावर उलट उपचार करा। धरपकड काय करताय? अगदी किशोरीताई, आंदोलन करणं हे लोकशाहीचा एक स्तंभ आहे ना। खरंय खरंय किशोरीताई, पण जे म्हटलं जात आहे की या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नव्हती, काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? तथ्य काय यात? आम्ही परवानगी मागितली होती, तुम्ही का नाही देत? तुम्ही दिली पाहिजे परवानगी। नको नको तिकडे जाऊन पोलीस बसतात तासन तास, ह्याच्या दारात त्याच्या दारात, तर तुम्ही तुमची कामं करा, आम्हाला आमचं काम करू दे नागरिक म्हणून। अगदी किशोरीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। आंदोलन काय चिरडताय, मार्ग काढा असा पवित्रा आता घेण्यात येतोय ठाकरेंच्या शिवसेनेकडून। अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत, पाणी व्यवस्थित मुंबईकरांना मिळत नाहीये, मिळत असलं तरी ते दूषित मिळते आणि नेमक्या याच मुद्द्यावर आज ठाकरेंची शिवसेना आक्रमक होताना दिसते। सेना भवनाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, पण यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची धरपकड करण्यात आलेली आहे। याच बातम्यांसह इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।